मंडळी, गेल्या आठवड्यात हा कार्यक्रम सुरू झाला, पण ते 2 भाग बघितल्यानंतर बऱ्याच प्रेक्षकांनी आम्हाला असं सांगितलं की आम्हाला तर असं वाटतं की हा कार्यक्रम वर्षानुवर्ष सुरू आहे आणि पुढेही सुरू राहावा. इतके लोक लगेचच यामध्ये गुंतलेले आहेत. पण मंडळी, मी अजूनही थोडा नाराज आहे तुमच्यावरती, कारण गेल्या आठवड्यात तुम्ही सगळे व्हिडिओ ते आमच्या विजेला पाठवले, मला एकही व्हिडिओ नाही पाठवला. पण आता मी ना त्याला कायद्याच्या कचाट्यात अडकवणार आहे. त्याला आता फोनच लावतो. बायको, अरे तुम्हाला बोलली नाही तुला कोरोनावरचं औषध सापडलंय म्हणून? मला कुठलं सापडलंय औषध? मग हे काय? अगं, हे प्याल्यानंतर कोरोना गुदमरून मरल. प्यायचं असेल तर प्याने तर ठेवा तसंच. एक तर लॉकडाऊन झालाय, काय मिळेना बाहेर. स्वतः पण तुम्ही बाहेर जाईना. चहा पावडर नाही मिळाली, मग कसला होणार चहा? अरे पण ह्याच्यात दिसती मला चहा पावडर. आठवडाभर मी तीच वापरती, वाळवून. आईला तुला तोंडाला लावायला पावडर मिळती आणि चहा पावडर मिळत नाही लॉकडाऊन मध्ये. आले माझ्या मेकअपवर आले. काय बाई, माझ्या नशिबी आलंय. अगं मला नाही ग, अख्ख्या गावाला तुझा मेकअप बघवत नाही. साधारणपणे बायका चेहऱ्याला मेकअप लावतात. आमची बायको मेकअपनी चेहरा सारवती. आईला उगाच बोलून बसलो. आता झालं ना, झालं. जेवणाचे वांदे झाले आता. हॅलो, अच्छा. हॅलो, काय म्हणतो? मी तेच म्हणतोय, तू माझा कार्यक्रम कधी सोडणार आहेस? तुझी पिन अजून तिकडेच अडकली का? अरे तुला सांगितलं ना भावा, कार्यक्रम मी चालू केला आता. तो अनधिकृत आहे. अरे अनधिकृत असायला ती काही बिल्डिंग आहे का? कार्यक्रम आहे. हे बघ, ते मला सांगू नको. मी तुझ्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट पाठवलं, ते बघून घे. झी युवानं माझ्याबरोबर केलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे. त्याच्यावरती स्पष्ट लिहिलंय की हा कार्यक्रम निलेश साबळे करणार आहे. स्पष्ट लिहिलंय आणि सगळ्यांच्या सह्या पण आहेत. बघ, स्पष्ट. अरे ह्याच्यावर सगळं स्पष्ट दिसायला लागलंय मला. सगळी शाई गेली ह्याची. कसं शक्य आहे? ए बायको, अरे हा कागद तू घेतला होता का? ह्याच्यावरची अक्षरे कशी काय गेली? अगं बाया, अक्षर गेली वय. मी त्याच्यावर सॅनिटायझर मारलं होतं, ते कागद बाहेर ना आलता ना. अहो वहिनी, त्याच्यामुळे ती अक्षरं गेली ना. अरे अक्षर काय, करोना जातो सॅनिटायझर, मी अक्षर राहणार आहे का? ठेव. आणि तुझा कार्यक्रम पण गेलाय आता. अरे हो, हॅलो. हे अशी गंमत आहे मंडळी. सुरुवात करूयात आजच्या भागाला. बघूया पहिला व्हिडिओ कोणी पाठवलेला आहे. लॅपटॉप भावड्या, लाव रे तो व्हिडिओ.
तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यानं इतकं आनंदी असायला हवं आणि तेवढं आनंदी व्हायला हवं आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पिकानं सुद्धा नाचायला हवं असं विकास जायफळीला वाटतं मंडळी. आणि ती इच्छा नक्कीच परमेश्वर पूर्ण करणार सगळ्या शेतकऱ्यांची. पण विक्रमजी, तुमचा डान्स मला लयच आवडला, लयच भारी तुम्ही नाचता राहो. आणि असं वाटतं की कुठेतरी प्रशिक्षणच घेऊन आला हा माणूस, पण तसं नाहीये. त्या माणसाला स्वतःच कोरिओग्राफी करायची आवड आहे. आणि जी शूटिंग करणारा माणूस होता त्याला तुम्ही मानलंच गाड्या, नुसते मोबाईलवरती काय खतरनाक शूटिंग केलं. मला तर असं वाटायला लागलं ना की आता हे करमळ्याची आहेत का नाही, नागराज मंजुळेंनी यांचा व्हिडिओ बघायलाच पाहिजे. नाही बघितलं तर मी पाठवून देईन त्यांना एखादा व्हिडिओ. नागराज दादांनी फोन केला मला पहिले 2 एपिसोड बघितल्यानंतर, माझ्याशी बोलले ते स्पष्टपणे. असं म्हणाले, मला फारच आनंद झाला तुमचा पहिला एपिसोड बघून, नाही का. असं एक विस्मयकारी चित्र मला दिसलं की तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ मागवता आणि त्याच्या माध्यमातून एक वेगळे टॅलेंट समाजाच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो, नाही का. आणि मला आवडेल माझासुद्धा एखादा व्हिडिओ त्याच्यामध्ये नाही का पाठवायला. आणि साईराजच्या यशानंतर मी काहीतरी नवीन करू इच्छित आहेच. बरेच लोक विचारतात नवीन काय. तर मग एक नवीन व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी आणि नाही का तुमच्या कार्यक्रमात पाठवून देतो लावरेत व्हिडिओमध्ये. खरंच त्यांचा मला फोन आला होता. तर त्यांना मी सांगणार आहे तुम्ही आमचा हा कार्यक्रम बघत राहा, कारण नवनवीन कलाकार या कार्यक्रमातून तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहेत. तर विक्रमजी, तुमचं अभिनंदन. आणि तुमचा डान्स सुरू असताना मी तुम्हाला 9 स्माइली दिलेली आहे. तर मंडळी, आता तर मजा यायला सुरुवात झालेली आहे, कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि आता लगेचच आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओकडं. बघूयात मग आता व्हिडिओ काय. लॅपटॉप बावड्या, अरे लाव रे तो व्हिडिओ. बुशट पहिने खाई के बीड़ा पान, पूरा रायपुर से अलग है सैया जी की शान. ससुर आता कशाला मारला? आता तुम्ही शायनिंग मारत जात होतो ना गपचूप. जा घरी. रोज तर मला मारल्यावर बाहेर जा बोलतो आणि आज कशाला बोलते घरी जा म्हणून? हा, अरे तुझी लुंगी सुटले ते बघ. जा घरी. अयो, संजोग, भाजी साफ कर, मी येते. इकडे इकडे ये. काय झाला? कशाला ओरडतो? भाजी साफ कर. हे काय नवीन? तू तर बोलली ना की आईची कामं करून दाखव. मग तुझं काम तेच आहे ना संजय. भांडी घास संजय. दे माझा चष्मा, दे माझी ओढणी. ही भाजी तुला आता साफ करायची आहे. उठ, मेक्सिकन, उठ. वा 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 वा. खरं तर आपल्याकडे वेगवेगळे व्हिडिओ येतात आणि वेगवेगळी नाती असतात त्याच्यामध्ये, पण हे नातं भन्नाट होतं. पाहा, पण मला आईला आवडल्या. आणि आपण साधारणपणे असं म्हणतो की प्रत्येक आईसाठी आपला मुलगा हा लहानच असतो. ह्या आईंनी फारच सिरियसली घेतलेलं दिसतंय. दे की दे दणकी देतात त्याला. पण संजोग आणि त्यांची आई, तुम्ही आमचं लय मनोरंजन केलं, महाराष्ट्राला हसवलं. धन्यवाद, अभिनंदन. आणि तुम्हाला माझ्यातर्फे मिळालेले आहेत 7 स्माइली. तर मंडळी, आता तर मजा यायला सुरुवात झालेली आहे, कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि आता लगेचच आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओकडं. काय मंडळी, आता आपल्याकडं ज्या माणसांनी व्हिडिओ पाठवलेला आहे ना, तो सांगली कोल्हापूर भागामध्ये लय फेमस आहे असं मी ऐकलेलं आहे. म्हणजे मी त्याचे व्हिडिओ पूर्वीसुद्धा बघितलेले आहेत आणि मला नक्की माहिती होतं की आपला कार्यक्रम सुरू झाला की तो आपल्याला व्हिडिओ पाठवणारच. आणि तो साधासुद्धा माणूस नाही बरं का, तो स्वतःला सेलिब्रिटी म्हणवतो. आणि तो का सेलिब्रिटी आहे ते तुम्हाला आता कळेल. लॅपटॉप बावड्या, अरे लाव रे तो व्हिडिओ. लॉकडाऊनच्या काळात काम नाही म्हणून बसलो गप. परवा मग म्हटलं काय करायचं, म्हटलं काम दुसरं काहीतरी हुडकावं. म्हटलं काहीतरी सलून उघडूनच देणार, सगळं बंद आहे. तर शाहिद कपूरचा फोन आला. काय आहे अभिजित और तुम्हारे पास काम आहे. म्हटलं काय आहे, तर असं म्हणला करीना कपूरच्या जावळ्या पोरग्यात जावळ काढायचं आहे तैमूरचं. मग जावळ काढायचं आहे म्हटलं पहिला मग त्यांचं कस्टमर त्याला विचारलं पाहिजे त्या सलूनवाल्याला. म्हटलं तर हे मला देते म्हणला, ते मानपान चांगला असतो म्हटलं. करीना कपूरच्या पोरग्यात जावळ म्हणजे साड्या गावावर गेलो तैमूरचं जावळ काढाय. मग काय पोरगं बसते का, पोरग्याला वळण लावले का काय, केस कापाले वर, मुंडकं खाली, पाय वर, करीना कपूरून धरल्या, एका हातात मोबाईल, मला केस कापाई ना.
आणि सही पालिकान 50 वेळा इकडची तिकडे तुझ्या पोरग्याला कापशील, पोरग्याला लावशील, काचाई लावशील, बिलेट लावशील. पोरगं कापून तर गेले काय आणि स्टाईलिशच पाहिजे म्हणून असंच पाहिजे. पोरगं बसू दे तर म्हणलं बाबा. पेरावा केलाय राव, सांगितलं आबरू काढली म्हणतात. पेरावा दिलाय मला. आपलं मास्क नसतोय का यो, मास्कपेक्षा बारका जम्पर पीस आणि टावेल दिल्या. दिला पुढे बी टावेल येत नाही. एवढा बारका टावेल दिल्यात आणि सुपारी दिल्यात आणि वाळलेली खाऊची पानं आणि डाळ गोल पिठाचा उलपा असतोय, नारळ टावेल टोपी. 4 माणसात जाऊन का हळदी कुंकाला जाऊन माहिती आहे का नाही म्हटलं बाबा तुम्हाला. हां, हळदी कुंकाला बायका नाही त्या, ते कडीपाडात ह्याच्यात घालतात, ते चौरंग मारून आंघोळ घालतात त्यात बायका नाही. त्या शेजारी पाजारी जी बाई येईल ती नुसतं येतो म्हणते आणि जाते. 2 तुरड्या केळं आणलेली वाटलेली नाहीत, काही नाही, तशीच केळं काळी मिळ झाली केळं ती. हां, उगाच हाय मग त्याशी गेलो म्हणून झालं ती जावळ काढलं नाही. लॉकडाऊनच्या काळात कसं सगळ्यांच्या दाड्या कटिंग वाढलेल्या नट नाही. आता मला लय जणांचं फोन सही पालिकांनी लय जण फोन केली, पण कसा नियम तर पाळला पाहिजे म्हटलं बाबा. मग लॉकडाऊन डिले झाल्या मला ह्याचा धर्मेंद्र साहेबांचा फोन आला. असं आब्याने आमच्या घरातली 5 जण आहेत, सण्याचं, बाब्याचं आणि हेचं करायचं दाड्या आणि तिथूच काय म्हणून. साहेब म्हटलं तुमच्या दाड्या आहेत मुलकाच्या राहट, मला काय होईल नाही. दाड्या म्हटलं हार्ड आहेत, एक काम करा म्हटलं. आज 12 आहे म्हटलं गुरुवार, आज भिजत घाला म्हटलं. शुक्रवार संध्याकाळी मऊ भिजत घाला म्हटलं. वल्ल्या कापडात तवा कुठे मी येणार म्हटलं. भिजत घाला नंतर का नाही राहड दाडे आहेत म्हटलं. मला काय होईत नाही म्हटलं. हात ठेवून आणि कोपरानं मारा लागतं एवढं राहड दाडे आहेत म्हटलं. म्हणजे चिन्नीनं नक्षीता करत नाही दगडावर कसल्या दाडे आहेत. आपल्याला काय होईत नाही म्हणून परवडत नाही. नाही तुला तांदूळ देतो, शेंगा देतो. मग पहिलीवर शेंगा देतो म्हणल्यावर मग मी कबूल जातो. आई म्हणजे शेंगा तर घेऊन येतो म्हणजे चिक्की करायला बरं पडतं. ती करतोय आत घुसतोय त्यांचं दाड्या करून येतो. तर जाकीसरांना आडीवला चल लागलं आमच्या 2-3 फोन येतो. कोणाला म्हटलं तर आमच्या टायगरला चालत नाही आणि गोळगोळीत लागते काय म्हटलं. अरे कुठं हाय कुठं दाढी म्हटलं. उपलब्ध की म्हटलं 2-3 केस आहे त्याला कुठं दाढी येत्या नाही. बाकीचा म्हटलं नाही 50-100 माहिती आहे की म्हटलं. मागच्या महिन्यात आलायचं म्हटलं. सकाळ उदकाट लावल्या उधार करून गेलायचं म्हटलं. पैसे मागते म्हणून मागच्या गेली जातायचं म्हटलं. आणि दुसऱ्याकडे दुकानात जाता येईल म्हटलं. आता नाही मला चालत नाही तसंच काय म्हटलं. 4 माणसात बोलायला काय संबंध नाही. छटलं अरे कुठं दाढी कुठं आहे म्हटलं. बोलत आरशात बघ उपडलं तर निघते म्हटलं. एका गाडी नाहीच म्हणलं. तू माझी पण करायची तिची पण करायला लागते म्हटलं. त्याच्या घराला आलायचं नाही. ते म्हटलं ते आमचं पण कायमचं गिरायक आहे म्हटलं. मग आमचा आजापासून त्यांचं गिरायक आहे म्हटलं. धर्मेंद्र परिवार ती सांगून म्हटलं. अरे मला नाही तसं बोलायला. मग मी ढकलून दिल्यावर टायगर सोप आला. मग त्याला काय म्हटलं लाता फिरवाला माझ्या कानापासून पाय 2-3 शिल्पर गेलं. डोसक्या उभारा लागलाय म्हटलं. मला का कशाबद्दल तर आमच्या बाला असं म्हटलं. मग आम्हाला म्हटलं आम्हाला बोलवायला येईल म्हटलं. आमचं गिरायक नाही काय नाही अंगावर आलाय म्हटलं. हो तो अंगावर आलाय म्हटलं. मला म्हणजे तुला दाखवतो आणि मार्शल आर्ट शिकलो मी कराटे. अबो वय की बाबा म्हटलं खरं. मग मी काय बोललोय म्हटलं तुला मी करत नाही म्हटलं मी. तर दाढी मला टाकाटक तुला लागते टाकाटक तर नीलकटरनं उपड म्हटलं खरं. मला मी चालू म्हटलं. मी दिवसात म्हटलं VIP मी 4 कस्टमर करतो म्हटलं. ह्यांची 5 केल्यात म्हटलं. मी चालू करायला. वा 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 वा. तुम्हाला माहिती आहे का हे दिवसभर या माणसाचं चाललेलं असतं असे याचे मित्र सांगतात. काय आहे की नॉर्मल सलूनमध्ये जर आपण गेलो तर तुम्हाला जर कटिंग करायची असेल तर मला वाटतं 100-1 रुपये होतात. म्हणजे साध्या सलूनचं मी उदाहरण सांगतोय तुम्हाला. पण अभिजित रोकडेकडं जेव्हा आमचे मित्र जातात तेव्हा त्याला 200 रुपये एक्स्ट्रा देतात. तो सेलिब्रिटी म्हणून नाही बाबा हे 200 जास्त घे पण तोंड बंद ठेव म्हणून नाही. ह्यो चालू करतो ना पट्टा तोंडाचा. एकदा आमचा मित्र असाच गेला त्याच्यासमोर कटिंग करायला बसला. मला थोडेसे बारीक कर. अरे म्हणला माझ्यावरती विश्वास नाही का. आणि हा चालू झाला ना. हा स्टोरी सांगायला लागला शाहरुख खानची. बरं स्टोरी शाहरुख खानची. मित्राचा अमरीश पुरी कवा झाला ते कळलं पण नाही त्याला. असा ह्यो अभिजित रोकडे आहे. पण अभिजित तू आम्हाला लय हसवलं, मला लय आवडलं. आणि तुला मी दिलेले आहेत 8 स्माइली. सगळ्यांनी बघितलेलं आहे ते. तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद तू व्हिडिओ पाठवला. काय मंडळी मजा येते का. अहो नुसती मजा काय घेता. एखादा काढा ना व्हिडिओ मस्तपैकी मोबाईलमध्ये आणि पाठवून द्या आम्हाला. आम्ही वाट बघतोय. आता आपण वळू पुढच्या व्हिडिओकडं. एका कपलने आपल्याकडे व्हिडिओ पाठवलेला आहे. एक जोडपे बघूयात त्यांनी कुठला व्हिडिओ पाठवलेला आहे. गणेश शिंदे असं व्हिडिओ पाठवणाऱ्याचं नाव आहे. अय लॅपटॉप भावड्या अरे लाव रे तो व्हिडिओ. मला ही पीठच तिंबवाटीनं लय वैताग आला. या पीठ तिंबून लय वैताग आला तिंबवाटीनं मला. एवढंच एक काम कर ना. असं समज की ती पिठाचा गोळा म्हणजे मी आहे. जरा पासवर्ड सांगा घ्या. तिकडान माहिती टाकून तिकडान नको माझं मी टाकते तुम्ही नुसतं सांगा. इकडा तुला येत नाही एवढं. मी काय एवढी अडाणी दिसते का तुम्हाला. सांगा की तुम्ही माझी मी टाकते. हा बट लय टाक म्हणते ना. घे सांग तू. हा टाक. निंबुडा
डोजेरच टेल मी मोहिनी हा? टाक आता टाक नको टाका बाबा तुमच्या तुम्हीच काय मला जमीन कसलं डेंजर सांगतो तुला जमणार नाही लय अवघड पासवर्ड आहे लेच साधं नाही अवघड टाकलं बाबा एवढी सुद्धा माझी तुमच्यासारखी शाळा झाली नाही मोबाईल वा 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 गणेशजी, मला लईच आवडलं. तुम्ही व्हिडिओ लय भारी पाठवले आणि तुम्ही जरा आवली दिसताय मला, पण तुमची बायको सुद्धा काय कमी नाही बरं का. शेअराला 1.25 शेअर आहे तुमचं कपल. लय मस्त व्हिडिओ बनवला आणि तुमचं टायमिंग पण सॉलिड होतं. पण त्यातला शेवटचा जोक लय महत्त्वाचा होता, मोबाईलला पासवर्ड. नाही, आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे मंडळी. तुम्ही बघा, हल्ली ना लोक घराला कुलूप कदाचित एवढं लावत्याल, पण पासवर्ड लय अवघड ठेवतात. म्हणजे तो शक्यतो कुणाला कळलाच नाही पाहिजे आणि बायकोला तर कळलाच नाही पाहिजे असा पासवर्ड ठेवतात. काय काय लोक तो दिवसाला बदलतात, का तर बायकोला कळला तर म्हणून दिवसाला बदलून टाकायचं, किंवा सकाळ वेगळा आणि संध्याकाळी वेगळा ठेवायचा. म्हणजे त्या मोबाईलमध्ये किती खजाना असेल तुम्ही विचार करा. बरं, पासवर्डचं तर ठीक आहे, आणखीन पुढची स्टेप आली बघा हल्ली ती फिंगरप्रिंट लावायची अशी, आणि मग त्याच्यानंतर ते उघडतं. त्याच्या पुढचं काढलं कंपन्यांनी फेस रिकग्नायझेशन. हे असं त्याला चेहरा दाखवायचा आणि मग लगेचच ते लॉक उघडतं, म्हणजे त्याच माणसाच्या चेहऱ्याने उघडणार. आता काय झालं, हे लॉकडाऊन वगैरे चाललेलं आहे. आता आपलं मोबाईल रिपेअरिंगचं सुद्धा आमचं एक दुकान आहे छोटंसं, त्याच्यात एवढ्या केसेस आल्या तुम्हाला सांगतो. अनेक बायकांचे आम्हाला फोन, ओ भाऊजी ते तेवढं माझं मोबाईल नीट करून द्या. म्हटलं काय झालं, अहो हँगच होतोय, ती उघडतच नाही. ती फेस रिकग्नायझेशन ठेवलं ते उघडतच नाही. माझ्याकडे जवळजवळ 7 ते 8 अशा केसेस आल्या की मोबाईलच हँग होतोय, ती उघडतच नाही लॉक. म्हणलं बरं मी नीट करतो, पण मी चुटकी सरशी केसेस सोडवून टाकल्या. त्यांचे नवरे मला विचारायला लागले, आईला तुम्ही काय ट्रीटमेंट दिली मोबाईलला की लगेचच मोबाईल चालू झाले, ती लॉक लगेच उघडलं. म्हणलं मी काहीही केलं नाही, तुमच्या बायकांना फक्त एक मेकअपचं किट दिलं. म्हणले का, अहो का काय विदाऊट मेकअप ते चेहरा दाखवतात मोबाईलला, ते मोबाईल हँग होतोय ना, चालूच व्हाय ना लवकर. म्हणलं मेकअप करून बघा, लगेच लॉक उघडलं. तर म्हणजे अशी गंमत असते मोबाईलची. आणि मोबाईलची गमती जमती काही कमी आहेत का? मोबाईल आपल्यापेक्षा उगाच स्मार्ट आहे का? पण ही अशी माणसं स्मार्ट आहेत ज्यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवलाय आणि आम्हाला पाठवलाय. गणेशजी तुमचं अभिनंदन. तुम्हाला मी दिलेल्या आहेत व्हिडिओ सुरू असताना 6 स्माइली. अभिनंदन. आता बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. त्यांचं नाव आहे शरद हिवाळे. बघूयात मग आता हिवाळेंनी कुठले पावसाळे दाखवलेले आहेत. अय लॅपटॉप बावड्या, हरला रे तो व्हिडिओ. हाय, मी गाणं बोलून दाखवलं. सो गया ये जहां, सो गया आसमां, सो गई है सारी मंजिलें, ओ सारी मंजिलें, सो गया है अफना, सो गया ये जहां, सो गया आसमां. रात आई तो दिन के हंसी, वो है सो गई. रात आए तो हम जैसे आवारा फिर निकले, राहों में याद हो गई. इस गली, उस गली, उस नजर. जाए भी तो आहा, जाना चाहे अगर, ओ सो गई है सारी मंजिलें, ओ सारी मंजिलें, सो गया है अफना. खरं तर सगळे झोपलेले होते, पण तुमच्या या गाण्यानं उठतील असं नाही का तुम्हाला वाटत? आणि तुम्ही असं गाणं म्हणणार असाल तर झोपेत तुम्ही स्वप्नात याल लोकांच्या, दचकून उठतील लोक. झोपले तर झोपू द्या ना त्यांना. काय अजून एक व्हिडिओ आहे यांचा? अरे बापरे, कॉन्फिडन्स केवढा.
साधारणपणे तुमचा शर्ट वाळत घातलाय आणि तो सुकायची तुम्ही वाट बघताय का? हेच पोझिशन तुम्ही देताय वेगवेगळ्या अशा. काय चाललंय तुमचं? टपका रे टपका तुमचा डान्स बघून सगळे टपकतील एवढं लक्षात ठेवा. आणि संजय दत्त साहेबांच्या समोर करू नका एवढा डान्स, ते घेऊन जातील तुम्हाला डायरेक्ट गायबच करतील. पण शरद हिवाळे तुमच्यामध्ये एक गंमत आहे, मी तुम्हाला सांगतो. खरं तर एंटरटेनर कसा असतो माहिती आहे का? त्याच्याकडे बघितलं कीच माणसाला म्हणजे हसू येतं, त्याचं मनोरंजन होतं. तुमचं तसंच आहे, तुमच्याकडे बघितलं की आम्हाला हसायला आलं, तुम्ही मनोरंजन केलं आमचं. मी जरा गमती जमती करत असतो बोलताना, पण त्याच्या मागे माझा उद्देश चांगला असतो. पण तुमचा कॉन्फिडन्स लय भारी आहे, तुम्ही ट्राय करत राहा आणि तुम्हाला हिरो होण्यासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. थँक्यू, तुम्ही आम्हाला व्हिडिओ पाठवला. तुम्हाला मी दिलेल्या आहेत 4 स्माइल. तर मंडळी आता वेळ झाली आपल्या पुढच्या व्हिडिओकडे वळण्याची. काय मंडळी, एका आठवड्यातच आपला कार्यक्रम एवढा फेमस झाला आहे घराघरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा, की फक्त कलाकारच नाही सुपरस्टार सुद्धा आपल्याकडे व्हिडिओ पाठवायला लागलेले आहेत. अहो हीर्तिक रोशनने पाठवला आहे व्हिडिओ. हीर्तिक रोशन, अहो कहो ना प्यार आहे वाला हीर्तिक रोशन, त्याने आपल्याला व्हिडिओ पाठवला. आता तो घरात निवांत असणार सध्या लॉकडाऊनमध्ये, तो तरी काय करणार आहे? तो म्हणला असला तर पिक्चर तर येत नाही लवकर, तोपर्यंत आपण लाव रे तो व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाठवून देऊ. खरंच पाठवलेलं आहे, तुम्हाला बघायचं आहे का? बघा. ए लॅपटॉप बावड्या, अरे लाव रे हीर्तिक रोशनचा व्हिडिओ. हीर्तिक रोशन, आप सब यही सोच रहे मैं कौन, क्या आप मुझे पहचानते नाहीच और कुछ कारण. मी कितीही सांगितलं की मी क्रिश आहे तरी तुम्ही बोला मी क्रिश नाहीच आहे का? कारण क्रिशला दाढी नाही. अहो करू काय, सगळीकडे लॉकडाऊनमुळे सलून बंद, अनलॉक 1, 2 सुरू झाला. दाढी मला पण येणार ना. हा पहिला असा सुपर हिरो असेल जो लोकांचे जीव वाचवायचे सोडून घरामध्ये बसलाय लॉकडाऊन. आणि मित्रा, मास्क फक्त इकडे नाही रे, इकडे बांधायचं आहे. तर मंडळी मजा येते का नाही? हीर्तिक रोशनने आणखीन पुढे पण व्हिडिओ पाठवलाय. नमस्कार, माझं नाव रुपेश मिरकर, मी राहणार अंधेरी मुंबईमध्ये आणि माझी उंची आहे 5.8. मिरकर तर काय बोलली, मराठी आहेत हीर्तिक रोशन. आपलं म्हणजे टोपण नाव बहुतेक हीर्तिक रोशन आहे आणि रुपेश मिरकर म्हणजे मराठी आहे हा माणूस. अरे आतापर्यंत मी समजत होतो हिंदीच आहे म्हणून. जरा मी पॉज केलं हीर्तिक रोशनला. जरा पुढे जाऊया आपण. आणि हे माझे प्रोफाईल आहे. नक्की काय दाखवायला लागले ती, म्हणजे कॉमेडी काय करणार आहे पुढं का कसं आहे? झालं हाय हाय. मी आपल्या प्रोडक्शन सोबत आणि खास करून निलेश साबळेंसोबत ये हीर्तिक रोशन या आपल्या येणाऱ्या आगामी कार्यक्रमामध्ये काम करण्याची माझी इच्छा आहे आणि माझ्या ऑडिशन व्हिडिओ सोबत तुम्ही मला नक्की सिलेक्ट करा. अरे यार सिलेक्ट कराल म्हणजे काय, हीर्तिक रोशन डायरेक्ट मला म्हणतो की मी ऑडिशन देतो. अरे रे देवा, कुठपर्यंत आपण पोहोचलो, मला फारच आनंद झालेला आहे. हीर्तिक रोशन, सॉरी मी पॉज केलं तुम्हाला, पुढे बोला. आणि माझी ऍक्टची खासियत आहे, मी लुक लाईक ऍक्ट करतो. एक स्पेशल ऍक्ट आहेत ते ऋतिक रोशन लुक लाईक सारखे. काही व्हिडिओज सेंड केलेले आहेत आणि हा एक छोटा जाता एक छोटीशी झलक. कुठं जाता, सुरू झाला आता. अरे देवा, तोंड दुखतात पहिले. अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, अब राजा वही बनेगा जो उसका सच में हकदार होगा. समझे? हे काय होतं? क्या समझे? अब चलते हैं, बहुत टाइम हो. तुम कौन हो? दूसरी दुनिया से आए हो? याइला, लगता है तुम सुपर हीरो और तुम्हारे पास जादू की शक्ति भी है.
1 2 3 30 30 लोगों की शक्ति है तुम्हारे साथ है सुपर 30 हो बोला बोला वा 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 खतरनाक. ऋतिक रोशन म्हणजे काय विचारायलाच नको. पण काय हे जे त्यांनी म्हणजे आवाज काढला मला फारच आवडलं. म्हणजे हे खरे ऋतिक रोशन नाहीत, आपल्याला आता कळलेलंच असेल आतापर्यंत. हे रुपेश मिरकर आहेत जे जवळजवळ ऋतिक रोशनच दिसतात तुम्ही बघितलं तर. ॲक्च्युली ह्यांनी जे सुपर 30चा आवाज काढला का नाही ते तेवढा पण अवघड नाही. अहो आमचे नाना काढतात, तर आमचे नाना म्हणजे आमचे चुलते. गावात त्यांना सगळे सुपर 90 म्हणतात. 90 शिवाय काही त्यांचं सुरूच होत नाही. ते एकदा सुपर 90 झाले का मग फुल ऋतिक रोशनच्या आवाजात बोलतात दिवस रात्र. पाहिलं मला जेवायला वाटतं, मला सगळं फिरल्यासारखं वाटतं, पाहिलं मला मारू नका. आमच्या नानांना जमतं ते सगळे सुपर 90 वगैरे. हां पण रुपेश मिरकर तू लय भारी केलंस. आणि खरंच मला ऋतिक रोशनला काय अजून भेटता आलेलं नाही, पण तुझ्या माध्यमातून मला त्यांना भेटल्यासारखंच वाटलं. आणि तू लय भारी आहेस मित्रा. तू सगळ्या महाराष्ट्राचं मनोरंजन केलंस. पुढं सुद्धा तू असंच मनोरंजन करत राहा. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुला मी दिलेले आहे 6 स्माइली. अभिनंदन. मंडळी सध्या सगळे लोक घरामध्ये आहेत, शाळांना सुट्टी आहे, पण बरीचशी पोरं क्रिएटिव्हली काहीतरी करतात. म्हणजे ज्यांच्या अंगामध्ये कला आहे ना अशा पोरांनी नवीन काय 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 बनवलंय आणि व्हिडिओच्या माध्यमातून आमच्याकडे पाठवलेलं आहे. असाच एक ज्युनियर गोविंद आमच्याकडे आलेला आहे. ज्युनियर गोविंद त्याचं मी नाव ठेवलेलं आहे. त्याचं नाव आहे अर्णव पवार. बघूयात मग आता त्यांनी कुठला व्हिडिओ पाठवलाय. अय लॅपटॉप बावड्या, अरे लाव रे तो व्हिडिओ. दुनिया मेरा घर है, बस स्टैंड मेरा अड्डा है, जब मन करे आ जाना, राजू मेरा नाम है और प्यार से लोग मुझे बुलाते हैं गुली नंबर 1. वा वा. अरे मुंह तो बंद करो अंकल. ललिता कडक. खतरनाक खतरनाक. म्हणजे हा आत्ताच एवढा भारी नाचतो. म्हणजे छोटे मिया बडे मिया दोन्ही हा एकटाच झाला ह्या गाण्यामध्ये. आणि लहानपणीच इतकं आहे याच्या अंगामध्ये, पुढं गेल्यानंतर हे पोरग तर मला वाटतं सगळ्यांना नाचवल. आणि या व्हिडिओला मी दिलेले आहेत 7 स्माइली. वा मंडळी, आता तुमची उत्सुकता वाढलेली असेल की आपल्या कार्यक्रमात पुढचा व्हिडिओ कुठला आहे. तर पुढचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे मंडळी. वेगवेगळ्या गोष्टींमधून आवाज या माणसाने काढलेले आहेत आणि त्या गोष्टी इतक्या छोट्या छोट्या आहेत की आपल्याला वाटणार पण नाही की त्यातनं म्युझिक बनू शकतं. असा एक म्युझिकचा जादूगार आहे ज्यांनी आपल्याकडे व्हिडिओ पाठवले. त्याचं नाव आहे मंदार पाटील. बघूयात मग आता व्हिडिओ काय. अय लॅपटॉप बावड्या, लाव रे तो व्हिडिओ.
वा 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 मंदार, खतरनाक खतरनाक खतरनाक. म्हणजे कसं आहे की ह्या तर टाकाऊच गोष्टी असतात बऱ्याचशा. म्हणजे तो कागदाचा कप काय, नाही तर ती पियानातली स्प्रिंग काय, ह्यातनं सुद्धा तू आवाज काढू शकतो यार. खतरनाक माणसा, तू लय भारी केलंस. आणि शेवटचं जे इन्स्ट्रुमेंट तू वाजवलं ना इथं ठेवण्याचं असं वड बंद केलेलं, त्या इन्स्ट्रुमेंटसाठी ना तुझ्याकडे आता रांगाच लागतील या व्हिडिओ नंतर की ते इन्स्ट्रुमेंट आम्हाला द्या. खरं तर मी पण तुझ्याकडून ते विकत घेणार आहे. नाही मी नाही वाजवणार आहे, म्हणजे बायकोला देणार आहे. म्हणजे निदान ते वाजवण्याच्या निमित्ताने तरी दिवसभर तुझं तोंड गप राहील. अनेकांना ते इन्स्ट्रुमेंट कामाचं आहे, तुम्ही घ्या तुमच्यासाठी. माझी बायको नाही ना ऐकत, नाही तर माझं तोंड कायम तू शिवून टाकेल ती. पण मंदार लय आवडलंय मला. आणि तुझ्या या वेगळ्या प्रयोगासाठी तुला मी दिलेल्या आहेत 7 स्माइली. तर मंडळी आता वळूयात लगेचच आपल्या पुढच्या व्हिडिओकडं. दीपाली चव्हाण यांनी आपल्याला व्हिडिओ पाठवलेले आहेत, पण त्यांचं नाव आहे म्हणे स्वॅगर गर्ल. आता बघूया हे स्वॅगर गर्ल काय असतंय. ऐ बावड्या, अरे लाव रे तो व्हिडिओ. उलट उत्तर देणे भले चुकीची गोष्ट असेल, पण लोकांचं असंच ऐकत राहिल ना तर ते त्यांची अवकात विसरून जातात. अरे बाबा लयच खतरनाक आहे. भावांनो, तुम्ही नेहमी बिंदास जागा. लोकांचं काय, ते तर आपल्या बारशाला पण आपल्याला नावं ठेवायला येतात. छपरी. बापरे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर आवडीचे लोक सवडीने वागायला लागले ना तर नात्याला कवडीची किंमत राहत नाही. खतरनाक खतरनाक. म्हणजे आतापर्यंत आलेले वेगवेगळे व्हिडिओ होते, पण यातली ही पोरगी मला खतरनाकच वाटली. म्हणजे ही स्वॅगर गर्ल काय असते ते आता मला बघायला मिळालं. खरं तर अशा जर मुली समाजामध्ये असतील ना, काय पोरांची टाप पोरींकडे नजर उचलून बघायची, सरळच करतील एकेकाला. पण स्वॅगर गर्ल तुलाही भारी आहेस आणि तुझी स्टाईल मला लय आवडली. पण आता हे व्हिडिओ सगळा महाराष्ट्र बघणार आणि तुझी होणारी सासू पण बघत असेल. तिचे तर 10-20 जण आणले असतील बाबा, सुनबाई अशी आहे म्हणल्यानंतर काय होणार. पण लय भारी, तुझी स्टाईल लय भारी आहे आणि तुझी स्टाईल कॉपी करण्यासारखी. अनेक पोरी ही स्टाईल कॉपी करतील असं मला वाटतं. तुला मी दिलेल्या आहेत 7 स्माइली. तर मंडळी आजच्या भागामधले सगळे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत आणि पहिल्या भागामधले जे मला आवडलेले व्हिडिओ आहेत ते मी तुम्हाला सांगतो. जे फायनलमध्ये जात आहेत ते आहेत संयोग आणि त्यांच्या आई, ज्यांनी धमाल व्हिडिओ पाठवले. त्यानंतर अभिजित रोकडे ज्यांनी आपल्याला एक धमाल व्हिडिओ पाठवला आणि विक्रम आल्हाड ज्यांनी एक सुंदर डान्स केलेला आहे. हे 3ही व्हिडिओ आता आपल्या गेस्ट परीक्षकांना आपण पाठवणार आहोत. आणि आजचे आपले गेस्ट परीक्षक आहेत महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार सिद्धार्थ जाधव. लगेच आपण त्यांना व्हिडिओ कॉल करू. ऐ लॅपटॉप भावड्या, सिद्धार्थ जाधव यांना लाव रे व्हिडिओ कॉल. तर नमस्कार नमस्कार नमस्कार. ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट बघत होतो मंडळी, या कार्यक्रमात महाराष्ट्राचा सुपरस्टार सिद्धार्थ जाधव आपल्याशी कनेक्ट झालेले आहेत. आई शपथ. नमस्कार नमस्कार. कसे आहे साहेब? अरे आम्ही धमाल, तुम्ही कसे? आम्ही उत्तम आहे. काय तुम्ही हा जो एक प्रकार सुरू केला तो एवढा मस्त वाटतोय आणि तुम्हाला आम्ही झी मराठीच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर बघतो. आता तुम्ही झी युवावर पण आलात आणि तुम्ही जो काय दंगा लावलाय, तुमचे 2 एपिसोड पाहिले मी. आणि म्हणजे आपल्याच महाराष्ट्रातल्या अशा हरहुन्नरी कलाकारांना तुम्ही तुमच्या पद्धतीने जे काय लोकांसमोर मांडताय, वा लय कमाल वाटतंय. मला हे विचारायचं आहे की तुम्ही पण ओरिजिनल सिद्धार्थ जाधव आहे का त्यांची डुप्लिकेट बसलीत? कारण ना तुमची हेअरस्टाईल. नाही, हे सिद्धार्थ जाधवच आहेत, पण ही त्यांची लॉकडाऊनची कॉपी आहे असं आपण म्हणूया. लॉकडाऊन मध्ये सिद्धार्थ जाधवांचे केस वाढलेत, मिशा वाढलेत आणि खूप प्रश्न पडले सिद्धार्थ जाधवांना त्यांच्या टी शर्टवर. ते म्हणजे लोक लुडोमध्ये खूप चॅम्पियन झाले, सिद्धार्थ जाधव हे वाचण्यात चॅम्पियन झाले. पण नाही, तो सिद्धू आहे तेच आहे, फक्त लॉकडाऊनमध्ये जरा वेगळ्या वेगळ्या गोष्टी करायला मिळतात. आणि विकास जायफळे साहेबांबरोबर एक वेगळं आज तुमच्याशी बोलण्याचा मिळतो साहेब चान्स मला. येस. तर आमची अशी रिक्वेस्ट आहे की आमच्या या शोमध्ये आज तुम्ही गेस्ट परीक्षक म्हणून काम करावं आणि आजच्याच नाही तर उद्याच्या एपिसोडमध्ये पण तुम्ही आमच्या बरोबर राहावं ही विनंती करणार आहे मी तुम्हाला. मी तर म्हणतो जायफळे साहेब, तुम्ही फक्त बोला, लाव रे तो व्हिडिओ.
लावायला मी येतो तुमच्या बरोबर. मी तुम्हाला खरं सांगू काय, माझं गाव आहे वैतागवाडी. इथं वैतागवाडीत मी राहतो. बरं. निलेश साबळेचं तुकरेडवाडी, माझं वैतागवाडी. पण माझ्या गावात आज माझं म्हणजे मी 3 दिवस झालं जाहिरात करतो, सिद्धार्थ जाधवला आणणार शोवर, सिद्धार्थ जाधवला आणणार शोवर. तुम्ही आलात आणि माझं कामच झालं सर. आपलं गावामध्ये आता आपलं लय नाव होणार. नाही तुम्हाला सांगतो साहेब, निलेश साबळेच्या कार्यक्रमात गेल्यानंतर लोक ओळखायला लागली. आता विकास त्याच्या भावाच्या कार्यक्रमात आल्यावर, विकास जायफळेच्या काम म्हणजे कार्यक्रमात आल्यावर म्हणजे आता देशाच्या बाहेर पण लोक ओळखणार आम्हाला. बघा म्हणजे तुम्ही आता सगळीकडे आपली ओळख आहे. डोनाल्ड ट्रम्प वगैरे सगळे. तुम्हाला कधी कॉन्टॅक्ट लागला मला तुम्ही कॉल करा. आपण व्हॉट्सअपवरती मित्र आहेत त्यांचे. कारण मी इकडचं सरपंच आहे मी गावचा, त्याच्यामुळे मला हे ठेवायलाच लागतं. सगळ्यांशी आपली मैत्री आहे आणि आपण तुमचा कुणाशी कॉन्टॅक्ट करून देऊ शकतो. तुमचा समजा तिकडे हॉलिवूडमध्ये तुम्ही उद्या काम करालच आणि तेव्हा तुम्हाला कधीतरी तिकडे जावं लागलं बाबा, तिकडे जर समजा पिक्चर लावायचा असला, काय प्रॉब्लेम झाले तिकडं, तर तिकडचे नगरसेवक वगैरे आपले सगळे ओळखीचेच आहेत. आणि डोनाल्ड ट्रम्प साहेबांशी 1 to 1 मी बोलून घेईन, काय टेन्शन नाही. अच्छा, अमेरिकेचे नगरसेवक तुमच्या ओळखीचे आहेत. बरं. हा, नगरसेवक तिकडचे काही लोकलचे म्हणजे सगळे आपले ओळखीचे आहेत. आज मला इतकं छान वाटते सांगायला की सिद्धार्थ जाधव आपले गेस्ट परीक्षक असणार आहेत आणि पहिल्या एपिसोडमध्ये सर आम्ही भरपूर व्हिडिओ महाराष्ट्राला दाखवले. त्यातले जे 3 सिलेक्ट केले आम्ही लोक, ते तुम्हाला मी पाठवले. त्यांची नावं आहे, पहिलं आहे संयोग आणि त्यांच्या आई, त्यांचे व्हिडिओ आहेत. दुसरे आहेत अभिजित रोकडे आणि तिसरे आहेत विक्रम आल्लाट, यांनी डान्स केलेला आहे. तर तुम्ही बघा आणि मला सांगा कोण विजेता असायला पाहिजे. लॉकडाऊन डिले झाले मला ह्याचा धर्मेंद्र साहेबांचा फोन आला. असा अभियाने आमच्या घरातली 5 जण आहेत तण्याचं काम करा म्हणलं. आज 12 आहे म्हणलं गुरुवार, आज दिवस झाला म्हणतं, शुक्रवार संध्याकाळी येतो म्हणलं, जरा मऊ येऊ म्हणलं. तिघांचे व्हिडिओ कमाल होते विकास साहेब, जेन्युइनली मस्त होते. पण मला आता ह्याच्यात तिघातून काही एकच काढायचा का? आता काय सध्या तरी एकच आहे, हळूहळू वाढू आपण. द्या ना तिघांना, पण या सगळ्यांनाच प्राईज द्यावं, एवढं धमाल कर. आपल्या कार्यक्रमाला अजून अनुदान नाही सर. एकदा एक अनुदान मिळालं सरकारचं, सबसिडी वगैरे काय जर तसं असेल, जसं पिक्चरला तुम्ही जास्त असं मी ऐकले वा. अहो साहेब, तसं काय झालं, $2-3 मागा ना ट्रम्प कडून, देईल की तुम्हाला तो. एवढी ओळख आहे तुमची. नाही ट्रम्प दिन तेव्हा दिन, पण आपलं एक स्वदेशी एक आम्ही आपला विचार करतो, तर ते होणार. ग्रामपंचायत तर्फे आपण ठराव मांडू की बाबा एकच विजेता का, साधारण 2-3 तरी विजेते काढू हळूहळू आपण. साहेब तुमच्याकडे बघून लय मस्त वाटतंय. तर आता तुम्ही जास्त उत्सुकता. यस. तर माझ्या मते तसं पाहिलं तर तिघही विनर आहेत, पण तरीही माझ्या मते ज्यांना विंचू चावला आणि ज्या झिंगाटपणे नाचलेत विक्रम साहेब, आपण त्यांना हे पारितोषिक देऊ. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे टाळ्या वाजवा, विक्रम आल्लाट जिंकलेले आहे. शॉट तर लयच आवडलाय की असे त्यांनी हात वर केलेत आणि मागे त्यांचा कॅमेरा गेला आणि वा वा वा. म्हणजे लावरे तो व्हिडिओ, हा कार्यक्रम फक्त व्हिडिओ पाठवणार नाहीये, तर आपल्या सगळ्यांच्या क्रिएटिव्हिटीना वाव देणार आहे. तो विक्रम साहेबांनी जरा जास्त डोकं लावलं आणि इंटरेस्टिंग केलं. तो माझ्यासाठी ठीक आहेत, पण ह्या एपिसोडचा विनर विक्रम आल्लाट. खूप सारं अभिनंदन तुम्हाला. पण मला हेच विचारायचं, तुम्ही पण असे काही व्हिडिओ बनवता का तुमच्या मुलांच्या बरोबर? मी ऐकले तुम्ही व्हिडिओ बनवता. टाइम मिळेल तेव्हा बनवावा लागतो. तर मग एखादा व्हिडिओ आम्हाला पण शेअर करा आपल्या कार्यक्रमात. मी म्हणणार लाव रे तो व्हिडिओ. तुम्हाला जसं महाराष्ट्राचं टॅलेंट मिळालं, तसं मला ह्या लॉकडाऊनमुळे मला माझ्या बायकोतलं एक ऍक्टिंग टॅलेंट कळलं. ते व्हिडिओ नक्कीच पाठवलं पाहिजे. तर मी एक तृप्तीने माझा एक खूप छान व्हिडिओ तो पाठवतो. मैं कब से पूछ रही हूँ कि आपके जीवन की सबसे बड़ी प्रॉब्लम क्या है? बस मुझे ही देखे जा रहे हो, कुछ बताते क्यों नहीं? तर आम्हाला पण मजा आली. सिद्धार्थ जाधव आपल्या बरोबर आहेत आणि उद्या सुद्धा ते आपल्या बरोबरच असणार आहे. तर मंडळी, आता लगेच आजच्या भागाचे जे विजेते झालेले आहेत विक्रम आल्लाट, यांना आपण फोन करूया, व्हिडिओ कॉल करू आणि त्यांना सरप्राईज देऊ की तुम्ही जिंकलेले आहात. लॅपटॉप बावड्या लाव रे व्हिडिओ कॉल.
नमस्कार. तर आता आपल्या बरोबर आहेत आजच्या एपिसोडमध्ये ज्यांनी धमाल केलेली आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला ताल धरायला लावला, असे टोपीवाले, धोतरवाले, दाढीवाले शेतकरी ज्यांचं नाव आहे विक्रम आल्हाट. नमस्कार सर. नमस्ते सर. नमस्ते. वा वा वा. अरे बापरे, तुम्ही तर वेगळेच कपडे बिपडे घातले एकदम. हा सर, हा रेग्युलर रोल आहे. म्हणजे मी असेच कपडे घालतो, पण व्हिडिओसाठी मी तसा गेटअप केला होता. अच्छा विक्रमजी, तुमच्याबद्दल थोडीशी माहिती मला मिळाली की तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम सुद्धा करता आणि शेती सुद्धा करता. मग हे जे डान्सिंगचं वेड आहे हे कसं काय लागलं? सर, लहानपणापासून डान्सची आवड होती, पण आर्थिक परिस्थिती आणि घरगुती सपोर्ट एवढा नव्हता मला. त्याच्यामुळं मग मी शिक्षण ग्रॅज्युएशन पूर्ण करेपर्यंत मी डान्स करायचो. मग नाही एवढं नाही काय सक्सेस झालं. मग कामाला जॉबला लागलो तर शिक्षण चालू असतानाच हॉस्पिटलमध्ये पैसे वगैरे मिळत राहिले. मग मी माझं जरा दुर्लक्ष झालं त्याच्याकडे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये काय जॉब करता? सर, ॲज अ कंपाऊंडर म्हणूनच आहे. पण आता तुमचा हा व्हिडिओ लाव रे तो व्हिडिओ या कार्यक्रमात दिसतोय, सगळ्या महाराष्ट्राने तो बघितलेला आहे. तुम्हाला कसं वाटतंय? सर, इतका आनंद झाला आहे, खूप आनंद झाला आहे सर. आणि तुमची शाबासकीची थाप मिळाली, त्याच्यामुळं खूप खूप धन्यवाद सर तुमचं. अहो, आमची शाबासकी कसली, सगळ्या महाराष्ट्राला तुम्ही ताल धरायला लावलाय. आणि माझा शब्द आहे हे आता इथंच थांबणार नाहीये. तुम्हाला या कार्यक्रमातल्या या व्हिडिओ नंतर मी सांगतो कुठल्या ना कुठल्या एका पिक्चरची ऑफर येते का नाही बघा. येऊ द्या सर, तुमच्या तोंडात साखर कारखाना पुढं. फारच भारी वाटलं मला तुमच्याशी बोलून. आता ज्याच्यासाठी मी तुम्हाला विक्रमजी फोन केलाय ते तुम्हाला सांगून टाकतो. आपला लाव रे तो व्हिडिओचा आजचा जो भाग आहे तो तिसरा भाग आहे आणि या भागाचे तुम्ही विजेते झालेले आहात. तुम्हाला मिळत आहे वेंकीज प्युरोटीन यांच्यातर्फे एक गिफ्ट हॅम्पर. थँक्यू सर, थँक्यू. खूप आनंद होतो. अभिनंदन. खूप भारी वाटतंय. हो, खूप भारी वाटतंय सर मला. खरं तर हे टॅलेंट जे गावागावात लपलेलं होतं आत्तापर्यंत ते या कार्यक्रमामुळं आपल्या समोर येतंय आणि त्याच्यासाठी एक माध्यम आपण बनतोय, याचा खरं तर आम्हाला अभिमान आहे. आम्हाला धन्यवाद द्यायचे झी युवाला की झी युवानी आपल्याला ही संधी दिली खरं तर. आणि झी युवा वाहिनीतर्फे तुम्हाला 5,000 रुपयांचं पारितोषिक मिळत आहे. अभिनंदन. थँक्यू सर. आणि झी युवा टीमचंही खूप खूप धन्यवाद. लाव रे तो व्हिडिओ टीमचंही खूप खूप धन्यवाद आणि तुमचंही सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तर मंडळी, आता आपण पाहूया डॅझलर इटर्ना मोमेंट ऑफ द डे. तर मंडळी, आता पाहूयात वेंकीज प्युरोटीन एनर्जेटिक परफॉर्मन्स ऑफ द डे कोण आहे. धर्मेंद्र साहेबांचा फोन आला. हीच काय म्हणून साहेब म्हटलं तुमच्या गाड्या एक मुलकाचे राठ एक काम करा म्हणलं, आज भिजत घाला म्हणलं, शुक्रवार संध्याकाळी येतो म्हणलं, जरा मऊ उद्यात म्हणलं, भिजत घाला म्हणलं, वल्ल्या कापडात तवा कुठे मी येणार म्हणलं. अभिजित रोकडे ठरलेले आहेत वेंकीज प्युरोटीन परफॉर्मर ऑफ द डे. मंडळी, मला आजचा एपिसोड लय आवडलेला आहे आणि मला आता ही माहिती झालंय की घराघरात आता व्हिडिओ बनवायला सुरुवात झालेली असेल. ज्यांच्याकडे आपला पत्ता नाही आहे त्यांनी पत्ता लक्षात ठेवा. आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 9011517825 आणि आपला ईमेल ॲड्रेस आहे talenthunting4gua@gmail.com. लगेच